नदी प्रणाली या प्रकरणावरचा एक प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? अरबी समुद्राला मिळते म्हणजेच काय, ती कोणती वाहिनी असेल नदी, तर ती असेल पश्चिम वाहिनी नदी असेल, ती काय होईल, अरबी समुद्राला मिळेल. तर पुढीलपैकी म्हणजे तापी, गोदावरी, कावेरी आणि कृष्णा या 4 नद्यांपैकी तापी ही जी नदी आहे ती काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती कुठे जाऊन मिळते, पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. प्रश्नात दिला आपल्याला काय होते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोणती नदी, तापी नदी. क्लिअर आहे. तर गोदावरी, कावेरी आणि कृष्णा या तिन्ही नद्या काय आहेत, तर या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. काय आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहेत. तर पूर्ववाहिनी नद्या असल्यामुळे या पूर्ववाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर या पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला, कुठे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. क्लिअर आहे. त्याच्यानंतर गोदावरी बद्दल माहिती म्हटल्यास समजा ही काय आहे, महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. काय आहे, सर्वात मोठी नदी आहे. कुठली, महाराष्ट्रातील किंवा हिलाच आपण दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी अशी हिची एक ओळख आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हिचा उगम कुठे होतो, तर गोदावरी नदीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यातील, काय, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर इथे काय होतो, हिचा उगम होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जर गोदावरी नदीची भारतातील जर तुम्ही लांबी विचारली तर भारतातील लांबी किती आहे, तर 1465 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील जर लांबीचा विचार केला तर ती आहे 668 किलोमीटर. क्लिअर आहे. हा एक प्रश्न आहे. या प्रश्नावरून तुम्ही किती प्रश्न तयार करू शकता आणि असाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर अशाच अभ्यासासाठी किंवा गणित, बुद्धिमत्ता, रिजनिंग या विषयासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. अभ्यास करत राहा.